ओम नमः शिवाय. भक्त पुंडलिकाची कथा. महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये श्री विठोबा आणि भक्त पुंडलिक यांच्या भक्तिमय संबंधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री विठ्ठलाच्या प्रकट होण्याची सर्वश्रुत कथा भक्त पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीशी निगडीत आहे. पुंडलिक हा पूर्वी एक स्वैर ऐशारामी जीवन जगणारा मनुष्य होता. तो आपले आईवडील जनुदेव आणि सीतादेवी यांचा उचित सन्मान करीत नसे. त्याच्या जीवनात विलास आणि स्वार्थ भरलेला होता. त्याला आईवडिलांची सेवा करणे म्हणजे बंधन वाटत असे. एके दिवशी काही संत आणि ऋषी गंगा नदीच्या स्नानासाठी जात असताना वाटेत पुंडलिकाच्या घरी थांबले. परंतु पुंडलिकाने त्यांचा योग्य सन्मान केला नाही. त्यामुळे ते संत दुखावले आणि त्यांनी आपल्या तपस्येच्या सामर्थ्याने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी त्याला गदगदा नावाच्या जंगलात पाठवले, जिथे त्याला अश्राप म्हणजेच दुःखी स्त्रिया दिसल्या. त्या साऱ्या ओल्या वस्त्रात होत्या, पण तरीही त्या भक्तिभावाने सेवा करत होत्या. पुंडलिकाला कुतूहल वाटले आणि त्याने विचारले, तुम्ही कोण आहात आणि असे का करता आहात? त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगेच्या पवित्र जलाच्या प्रतिका आहोत. लोक आपले पाप धुवून टाकतात, पण आम्ही मात्र त्याने मलिन होतो. फक्त महान भक्त आणि पुण्यात्मे आमचे पावित्र्य पुनर्स्थापित करू शकतात. त्यावेळी पुंडलिकाने पाहिले की त्याच्या आईवडिलांचे अत्यंत पुण्य असल्याने त्या पवित्र स्त्रिया त्यांच्या सेवेने शुद्ध होतात. हे बघून पुंडलिकाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने आईवडिलांची सेवा करण्याचा निश्चय केला. पुंडलिक आता दिवस रात्र आईवडिलांची सेवा करू लागला. तो त्यांना अन्न खाऊ घालायचा, त्यांच्या पायांना मालिश करायचा आणि कोणत्याही स्थितीत त्यांची सेवा करणे हेच आपले परम कर्तव्य मानू लागला. त्याच्या निस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं भगवान विष्णू त्यांच्या भेटीसाठी वैकुंठातून पृथ्वीवर आले. ते पंढरपुरात आले आणि त्यांनी पुंडलिकाला दर्शन द्यायचे ठरवले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या पायाची सेवा करीत होता. त्याला समजले की स्वयं भगवान त्याच्या दाराशी उभे आहेत, पण त्याने आईवडिलांची सेवा थांबवली नाही. त्याऐवजी त्याने एक वीट देवाच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, भगवंत, कृपया या विटेवर उभे राहा. मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करूनच आपले दर्शन घेईन. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्या विटेवर उभे राहिले. तेव्हापासून श्री विठोबा म्हणजेच विठ्ठल कायम त्या स्थितीत उभे राहिले, कटीवर हात ठेवलेले भक्तांच्या प्रतीक्षेत. श्री विठोबाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे आणि ती यामुळेच सुरू झाली. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांसारख्या अनेक संतांनी पुंडलिकांची स्तुती केली आहे आणि त्याच्या भक्तीचे गोडवे गायले आहेत. ही कथा केवळ पौराणिक दंतकथा नसून भक्ती आणि कर्तव्य यांचे अनमोल तत्त्वज्ञान शिकवते. आपल्या जीवनात आईवडिलांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे आणि जेव्हा परमेश्वर आपल्या दारात येतो तेव्हाही कर्तव्यप्रवण असणे हेच खरे भक्तिचिन्ह आहे. त्यामुळेच पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष करत भक्तगण पंढरपुरात भक्त पुंडलिक आणि श्री विठोबाचे दर्शन घेतात. ओम नमः शिवाय.